गुड मॉर्निंग. मी आज पुढचा पॅरेग्राफ इस्लाम प्रबोध या बुक मधला पुढचा पॅरेग्राफ वाचणार आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ काय आहे? अरबी भाषेत इस्लाम शब्दाचा अर्थ संपूर्ण आत्मसमर्पण व संपूर्ण शरणागती तसेच आज्ञा पालन असा आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये पूर्ण सरेंडर करणे, परम ईश्वरला पूर्ण सरेंडर करणे हा आहे. अल्लाहच्या आज्ञाचे पालन व त्यानुसार आचरण हाच इस्लाम आहे व म्हणूनच या धर्माचे नाव इस्लाम असे ठेवले गेले आहे. इस्लामची वास्तवता तुम्ही पाहता की जगातील प्रत्येक वस्तू एका नियमाच्या व बंधनाच्या अधीन आहे. चंद्र, तारे हे सर्व एका अटळ नियमात बद्ध असून त्याविरुद्ध ते तसूभरही हालचाल करू शकत नाही. पृथ्वी आपल्या विशिष्ट गतीनुसार भ्रमण करीत आहे. त्यासाठी जे काळ, वेग व मार्गक्रम निमित्त केला गेला आहे त्यामध्ये किंचितही फरक होत नाही. वायू व पाणी, उष्णता व प्रकाश सर्व एका नियमात व प्रबंधात बांधलेले आहेत. चराचर वस्तू, वनस्पती, प्राणी मात्र हे सर्व त्याचे प्रत्येकासाठी जो नियम निहित आहे त्यानुसारच त्यांची उत्पत्ती, वाढ व त्याचा लय होत असते. त्यानुसारच ते जगतात व मृत्यू पावतात. खुद्द मनुष्य प्राण्याच्या अवस्थेवर चिंतन केल्यास असे आढळून येते की तो सुद्धा निसर्ग नियमाच्या अधीन आहे. जो नियम त्याच्या उत्पत्तीसाठी निहित केला गेला आहे त्यानुसार श्वासोच्छ्वास करतो. अन्न, प्राणी उष्णता व प्रकाश ग्रहण करतो. त्याच्या हृदयाची हालचाल, त्याचे रक्ताभिसरण, त्याचा श्वासोच्छ्वास याच नियमाच्या अधीन आहे. त्याचा मेंदू, त्याचे जठर, त्याची फुफ्फुसे, त्याचे स्नायू व पेशी, त्याचे हात, पाय, जीभ, डोळे, कान, नाक या त्याचा शरीराचा प्रत्येक भाग व अवयव त्याच्यासाठी निश्चित केलेले कार्य करीत आहे व ते कार्य तो त्याला ठरवून दिलेल्या पद्धतीनेच करीत आहे. मोठमोठ्या ग्रहापासून ते पृथ्वीवरील अतिसूक्ष्म अणुरेणूपर्यंत सर्वांना बद्ध करणारा हा भक्कम व अटळ नियम एका महान शासकाने निर्माण केलेला होय. सर्व ब्रह्मांड व त्यातील प्रत्येक वस्तू त्याच शासकाच्या अधीन आहे, कारण त्याने निर्माण केलेल्या नियमांचे ते पालन करीत आहे. या अर्थाने सर्व चराचर सृष्टीचा धर्म इस्लामच